अश्विनी भालेराव ब्लॉगमध्ये. मला जर विदाऊट मेडिसिन जर बरं व्हायचं असेल तर मी एक सोल्युशन आणलेलं आहे. सोल्युशन म्हणजे काय की मी एका सेंटरला आलेले आहे की तिथे विदाऊट मेडिसिन तुम्ही लवकरात लवकर बरे होऊ शकतात. तर असं कोणतं ठिकाण आहे तर मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे आणि त्या मॅडमला लवकरच भेटणार आहे. मी सांगते तुम्हाला की अशी कुठली प्लेस आहे. तर आज आपण आलेलो आहोत प्राईम कायरोप्रॅक्टिक अँड कपिंग सेंटर येथे. तर आपण आतमध्ये जाऊयात आणि मॅडमला भेटूयात आणि त्यांच्या सेंटरला आपण प्रॉपर एक्सप्लोर करूया. सो लेट्स गो. आतमध्ये आलेलो आहोत आणि मॅडमला सुद्धा भेटणार आहोत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की ह्या सेंटरमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत, काय काय गोष्टी आहेत, सगळं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. तर वेळ न वाया घालवता डायरेक्ट आपण मॅडमनाच भेटूयात. हॅलो. हाय मॅडम. हॅलो. तुमचं नाव? अंकिता परमा. येस. तर तुमचं हे प्राईम कायरोप्रॅक्टिस अँड कपिंग सेंटर हे एक्झॅक्टली काय आहे? कारण की सध्या कायरोप्रॅक्टिक आणि कपिंग जी थेरपी आहे ती खूप अवेअर नाही लोकांना. एक्झॅक्टली म्हणजे तुम्ही ते पहिले सांगा मला की नक्की काय आहे, जेणेकरून लोकांनाही त्याचं बेनिफिट कळेल आणि लोकांना इथे यायला एक विजन कळेल की आपल्याला ते काय यायचं आणि कुठल्या गोष्टींसाठी यायचं. बेसिकली प्राईम कायरोप्रॅक्टिक आणि कपिंग हे स्पाइन रिलेटेड सगळे इश्यूज आपण क्लिअर करतो. मेन सगळ्यात आमचा मोटिव्ह असा आहे की विदाऊट मेडिसिन आम्ही लोकांना हील करतोय विथ ओनली थेरपी. आपल्याकडे मल्टिपल थेरपीज आहेत, जशी कायरोप्रॅक्टिक आहे, मसाज, न्यूरोथेरपी, कपिंग थेरपी. त्याच्यानंतर स्किन रिलेटेड पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं ॲक्ने प्रॉब्लेम आहे, रिंकल्स प्रॉब्लेम आहे, डल स्किन आहे. यासाठी आपल्याकडे हायड्रा फेशियल आहे, कोरियन फेशियल आहे, बीबी ग्लो आहे. कपिंगमध्ये पण 3-4 टाईप्स आहेत. आणि सगळ्यात मेन आपल्याकडे वेट लॉस मशीन आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे वेट लॉस मशीन आहे, तुम्ही पाहिली असेल. त्याच्यामध्ये भरपूर बेनिफिट्स आहे, जसं ब्लड सर्क्युलेशन होणं आणि ऑल आपले जे काही थेरपिस्टचे जे काही चार्जेस आहे ते पॉकेट फ्रेंडली, की कुठलाही छोटा माणूस या कुठल्याही मोठ्यात मोठा माणूस आपले सारे फीज प्रिफर करू शकतो. त्याच्यानंतर आपण असं एक कन्सेंट फॉर्म पण साईन करून घेतो. त्याच्यामध्ये आपण त्यांची पहिली पूर्ण टोटल हिस्ट्री घेतो की जसं तुम्हाला बीपी, शुगर काय आहे नाही आहे. बिकॉज आपण कसं ह्याला मेडिसिन्स देत नाही आहे, तर आपल्याकडे त्यांची हिस्ट्री असणं खूप मॅटर करतं. इफ त्यांच्याकडे बीपी वगैरे शुगर काय आहे या ह्यातले कुठलेही डिसीज आहे तर प्रायर आपण रिपोर्ट्स मॅन्डेटरी करतो. तर ऑन बेसिस ऑफ रिपोर्ट्स आपण वेगवेगळे थेरपीज डिसाईड करतो. ओके. तर मॅमने आपल्याला खूप छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन नक्कीच पेशंटला युजफुल आहे इथे येण्यासाठी. तर आपण सगळे इन्स्ट्रुमेंट पण मॅडमकडून जाणून घेऊयात की कुठल्या इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत ते पेशंटला कुठल्या गोष्टीसाठी उपयोगाला येणार आहेत. तर आपण मॅडमसोबत आता आपण पूर्ण सफर करूयात त्यांच्या सेंटरची. हॉल जी आहे ती खूपच इन्फॉर्मेटिव्ह म्हणतो ना आपण, एकदम अशी एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेटिव्ह आहे. तर तुम्ही मला सांगू शकता की ह्या बेनिफिट्स जे तुम्ही एक्सप्लेन केलेले आहेत त्याचं यूज काय आहे? ॲक्च्युली जसं आता तुमच्यासाठी पण ह्या सगळ्या गोष्टी नव्या असतील, राईट. सो जसं क्लायंट एंटर करतो ते जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघतो तर त्याला आयडिया येते की आपल्यावरती इथे होणार काय. हे कायरोप्रॅक्टिक आहे. जशी बॉडी अलाइनमेंट होते, ओके, जसं प्रत्येक गोष्टीला अलाइनमेंटची गरज असते तशी आपल्या बॉडीला पण अलाइनमेंटची गरज असते. ओके. हे बेनिफिट्स ऑफ मसाज आहे. मसाजमध्ये आपल्याकडे पोटली मसाज आहे, नॉर्मल मसाज आहे, डीप टिश्यू मसाज आहे, डिफरंट टाईपचे. हे आपल्याकडे फेशियल कपिंगचे बेनिफिट्स. आपण 3 टाईपचे फेशियल कपिंग करतो. ओके. जसं एक वेट कपिंग करतो ज्याच्यामध्ये ब्लड इन्व्हॉल्व असतो. सेकंड आपण नॉर्मल कपिंग करतो. थर्ड आपण ॲज पर जसं मी सांगितलं आपल्याकडे मल्टिपल मशीन्स आहेत त्या थ्रू आपण हे हील करतो. त्याच्यानंतर ही कपिंग थेरपी ही ड्राय कपिंगमध्ये जाते. ओके. त्याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ फायर आपण लोकांचं स्टिफनेस, स्पाझम ह्या गोष्टी रिलीज करायला हेल्प आउट होतो. हे बॅक पेन कशामुळे होऊ शकतं, जसं स्पाईनची अलाइनमेंट बिघडली तर स्पाईनमध्ये इश्यू झाल्यामुळे त्यांना बॅक पेनचा त्रास चालू होतो. आणि हे हायड्रा फेशियल. ओके. आणि समजा एखाद्याचं फ्रॅक्चर किंवा काहींचं बॅकला स्लिप डिस्क वगैरे होतं, मग त्यांच्यासाठी काय फॅसिलिटीज? मॅम वी हॅव मल्टिपल थेरपीज विदाउट ऑपरेशन. मतलब ज्यांचं जर ऑपरेट झालेलं आहे त्या क्लायंटला आपण नाही ट्रीट करू शकत, बट बिफोर ऑपरेशन वी आर देअर टू हेल्प आउट. खूप महत्त्वाचं आहे. वी आर देअर म्हणजे ऑपरेशनला at any age minimum we take 60 till 60. Knee pain, back pain, head pain, depends on everything. health. Yeah, depends on health.
आणि इथे छान असं बसायला सोफा देखील आहे. जर वेट करायचं असेल तर तुम्ही छानपैकी इथे बसून तुम्ही वेट करू शकता आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही रीड करू शकता. खूप युजफुल इन्फॉर्मेशन आहे. तुमचा वेळ अजिबात वाया जाणार नाही इथे. तर आपण आता पुढचं सिस्टमकडे जाऊयात. आपण ही मशीन कोणती आहे मॅम? ही वेट लॉससाठी आहे. ह्याच्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होतं. त्याच्यानंतर बॉडी स्टिफनेस रिलीज होते. उभी राहू शकते तुम्ही उभी राहा. आपण एक बघूयात काय मशीन आहे ही. म्हणजे असं एक त्याच्यामध्ये ना 2 मुवमेंट्स आहे. जसं आता आपण जर याला 20-25 पर्यंत घेऊन गेलो ना तर ही फक्त तुमच्या बॉडीतला जिथे ते फॅट आहे तो तुमचा पूर्ण व्हायब्रेशन देईल. आफ्टर दॅट आपण ह्याला मिनिमम ही मशीन जाते 99 पर्यंत. त्याचं टेम्परेचर तेवढं. आणि ही मशीन आम्ही लोकांना सजेस्ट करतो की तुम्ही डेली या. डेली याच्यावरती 30 मिनिट्स उभे राहा. आम्ही जे डाएट देतोय ते डाएट घ्या. तुम्ही 1 मंथमध्ये मिनिमम मॅक्झिमम 3 to 4 kg तुम्ही कमी कराल. ही आम्ही श्युरिटी देतो जर तुम्ही प्रॉपर डाएट वगैरे केलं तर. आणि डेली आम्ही 30 मिनिट्स आणि एकदम अफोर्डेबल प्राइस. आणि बरं हे वेट लॉस करण्यासाठी पण ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यावर ब्लड सर्क्युलेशन, जसं तुम्हाला पायामध्ये खूप स्टिफनेस आहे, तुमच्या नी मध्ये स्टिफनेस आहे, तुम्हाला अँकल्स पेन होतात, हे जे पॉइंट्स आहेत ना मॅम हे सगळे प्रेशर देतात आहे तुम्हाला पायांना. तर ह्याच्याने काय होतंय पेन पण रिलीज होते. ब्लड सर्क्युलेशन जसं ब्लड सर्क्युलेशन स्टार्ट होतं ना तसं ऑटोमॅटिक पेन रिलीज व्हायला तुम्हाला हेल्प होतं. आणि ह्याला काही कंडिशन्स आहेत का की कोणालाही चालणार नाही? नाही असं काही नाहीये. बिकॉज तुम्ही जर आता तुम्ही स्वतः पण थांबले तर तुम्ही ह्याचं प्रेशर बघताय तर असं काही नाही. येस. तर आणि हे एका मुवमेंटला फुल बॉडी व्हायब्रेट देते. ओके. ही लास्ट एवढी कॅपॅसिटी आहे 99. आणि एकदम लो टू लो पण केलं तर हा फक्त तुमचा टार्गेटेड एरिया करेल कव्हर. तर ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये, ज्यांना वेट लॉस नकोय त्यांना आम्ही डायरेक्ट 90-95 पर्यंत घेऊन जातो. तुम्ही बसून पण बघू शकता. बसून कसं बसायचं? खाली होता तिथे फेस करा. इथे बसून त्याचं काय बेनिफिट आहे? जसं तुम्हाला एक्स्ट्रा फॅट किंवा तुम्हाला वॉकिंग स्पीड आहे, त्यांना इकडचा थाय पेन आहे तर त्याच्यावरती प्रॉपर व्हायब्रेशन प्रेशर फक्त हे रेग्युलराइज डिसिप्लिन ऑलवेज. लोक कसं आहे मोस्ट ऑफ ही मशीन ना फिमेलसाठी खूप जास्त ऑफर करते कारण की फिमेल लोक जिमला जायला घाबरतात. तिथे खूप पुरुष असतात, जेंट्स असतात. खूप फिमेल अजूनही अशा आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांना असं वाटतं की नको तिथे जायला, कसे कपडे घालून लोक जज आउट करते. इथे आपल्याकडे चेंजिंग रूम आहे, वॉशरूम आहे, तुम्ही या चेंज करा आणि इथे फुल डे मीच असते. सो काही इश्यू नाहीये. प्रायोरिटी बेस्ड लेडीजसाठी इतकं चांगलं आहे ना हा पॉइंट की बाबा या तुम्हाला जसं राहायचंय तसं राहा. यू कॅन इम्प्लिमेंट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. खूप छान वाटते. आता मी उठते नाहीतर मग इथेच थांबावं लागेल. थँक्यू. मस्त वाटलं. थँक्यू. आणि आता ही मशीन कोणती आहे? ही तर माहिती आपली वेट ही बेसिकली आहे ना ही ट्विस्टर असते. तुम्ही थांबायसाठी दाखवतो तुम्ही काय करतो. हे जे ना पॉइंट्स आहेत ना हे सगळे ॲक्युप्रेशर पॉइंट्स आहेत. ओके. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ वॉल तुम्ही फक्त लोअर ट्विस्ट व्हायचंय का? ओके. ह्याचे बेनिफिट्स काय? हे तुमच्या लोअर बॉडीला लॉस करायला खूप लवकर हेल्प आउट करते. कारण की जसे प्रेशर्स येतात आहे ना तो प्रेशर फक्त प्रेशर टाईप आहे तर ते इथून पूर्ण तुमचं लोअर हील करतो. ओके. ब्लड सर्क्युलेशन साठीच एक प्रकारचं. फुटलाच जास्त करून रिलॅक्सेशनची गरज असते. परफेक्ट मशीन आहे ही या गोष्टीसाठी. ते छान कलरफुल व्हेजिटेबल्स दिसत आहेत आणि इथे पण काही गोष्टी दिसत आहेत. लोक विचारतात मॅम डाएट मध्ये खायचं काय? हो ना. तर एवढं आम्ही एक्सप्लेन नाही करत. इथे बघा डायरेक्ट इथे ऑल आर देअर की तुम्हाला नक्की काय खायला पाहिजे की जेणेकरून तुमची बघा थेरपी झाली हे सगळे सेकंड पार्ट झाला. पण जर तुम्हाला लाईफ लॉंग राहायचंय तुम्हाला जर आता कारण की करंट कंडिशन अशी आहे ना अटॅक येणं, बीपी, खूप कॉमन गोष्टी झाल्या. तर माझ्याकडे थेरपी व्यतिरिक्त पण आम्ही लोकांना लाईफ देतोय की तुम्ही हायजीन द्यावा. भले आमच्याकडे नंतर थेरपीज नंतर नाही आले तरी चालेल बट तुमची लाईफ कशी वाढवू शकता हे तुम्ही लाईफ लॉंग फॉलो. म्हणजे तुम्ही डाएट कन्सल्टंट सुद्धा आहात? नॉट डाएट कन्सल्टंट बट आम्ही असं ट्राय करतो की जेवढं आम्हाला प्रॉपर क्लायंट्सला सजेस्ट करता येईल तेवढं आम्ही ह्याच्या थ्रू करतो की बाबा तुम्ही हे. कारण की खूप क्लायंट्स असं असतं की डाएटवाले 3000 घेतात मॅम, 4000 घेतात. आम्ही नाही ऑफर. तुम्ही काही गोष्टी खाणं थांबवा.
तुम्हाला गरजच नाहीये वडापाव खायला थांबू शकता तुम्ही, फॅट लॉस करायचं असेल बेसिक गोष्टी तुम्ही फ्रुट्स खावा. खूप कलरफुल आहे आपल्या इंडियामध्ये, खूप छान आहे असं की देवाने दिलेलं असं कलरफुल व्हेजिटेबल्स सगळं आहे आपल्याकडे. फक्त ते मॅनेज करता आलं पाहिजे माणसाला त्याच्या शरीर यष्टीनुसार. आता लोकांना दोष माहिती नसतात आपल्या बॉडीमध्ये दोष. आता हे माहिती असतं वात कफ आणि पित्त काय असतं, पण ते कसं तर ह्याच्यासाठी आम्ही ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. ओके, की माणूस जेव्हा इथे उभा राहतो ना तो वाचतो हा या गोष्टी माझ्या बॉडीमध्ये आहेत. तर आता ह्याच्या थ्रू मी काय चेंजेस आणलं पाहिजे, मग मला क्लायंट्सच विचारतात. मला पर्सनली त्यांना सांगावंच लागत नाही तुमच्याकडे हे ते. खूपच एनर्जी कन्झ्युम पण होते आपली. आणि लोक वाचतात तर त्यांचं नॉलेज पण ग्रीप होतंय की हा ह्यातलं मला काय इश्यू होऊ शकतं. आम्ही लोकांना थांबवतो, पूर्ण व्हिजिट करून घेतो, त्यांना सगळे पोस्टर वाचायला लावतो, त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडून थेरपिस्ट करून घेतो. इट्स नॉट लाईक की आले चला. खूपच इन्फॉर्मेटिव्ह वॉल आहे ही. स्पाईन कशी असते आपली, स्पाईन कशी असते, नॉर्मल स्पाईन कोणती आणि ॲबनॉर्मल स्पाईन कोणती? नॉर्मल स्पाईन असते. ओके, कर्व असतो ना प्रॉब्लेमॅटिक झाल्यावर ती स्ट्रेट व्हायला लागते. ओके, हे बेसिक चार्ट्स आहे जे एक्सरसाइज केली पाहिजे. यातली जी काय होती ते आम्ही वेगळे पण सांगतो इथे. आम्ही मेन इथे करून दाखवतो की काय एक्सरसाइज केली पाहिजे काय, कारण की ऑल एज साठी वेगवेगळी एक्सरसाइज असते. मी तुम्हाला एक दाखवेल बट मी 55 वालीला ते नाही दाखवू शकणार ना, बिकॉज त्यांच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी नाहीये ते कन्झ्युम करायची. तुम्ही ते आम्ही दाखवून देतो आणि त्यांना बोलतो की एव्हरी मॉर्निंग तुम्ही ते करा. आणि त्याच्यासोबत आम्ही त्यांना काय खायचं काय नाही खायचं, किती गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे, किती नाही केलं पाहिजे, हा सगळे एक्सप्लेन करत सांगितलं नाही. हे आपलं PCOS जसं आता इंडियामध्ये खूप कॉमन सेंटर 100पैकी 90% तुम्ही म्हटलं तरी चालेल की फिमेल PCOS आहे सध्या. कन्सेप्ट करायला मोठे मोठे डॉक्टर्स घेतात, हे घेतात ते घेतात. येस, एक लेवल पर्यंत त्यांची पण गरज पडते, नो डाऊट. पण जर तुम्ही ह्या गोष्टी पण फॉलो केल्या ना तर तुम्ही घरच्या घरी पण हील करू शकता. तर हे ते आहे PCOS चा डाएट आहे हा प्रॉपर. येस, PCOS टोटल वन इन ऑल आहे. ओके, PCOD आणि PCOS एकच कॉम्बिनेशन ऑफ सिम्पटम और डिसीज, बस तेवढाच आहे डिफरन्स. बट हा एकच आहे, डिसीज एकच आहे पण डाएट येस असं आहे. प्रॉपर डाएट आहे हा जर एका फिमेलनी प्रॉपर फॉलो केला तर विदिन 1 to 2 months मध्ये त्यांना रिझल्ट दिसायला विजिबल होऊन जातो. खूपच छान आहे. ब्रेकफास्ट, मिड डे स्नॅक्स, लंच, इव्हिनिंग Proper स्नॅक्स, डिनर आणि प्रॉपर 3 मील आहे. आणि म्हणजे व्यवस्थित आहे, म्हणजे इडली सांबार म्हणजे खूपच छान आहे असं. आणि सायटिका प्रॉब्लेम आपण हील करतो. त्याच्यानंतर आपण कपिंगचे मल्टिपल थेरपीज, मसाजमध्ये आपण कुठले कुठले मसाजेस देतो, जसं पोटली मसाज काय करतात, डीप टिश्यू काय करतो. इथे ही ड्राय कपिंग आहे, त्याच्यानंतर हे वेट कपिंग आहे. ओके, म्हणजे थेरपी म्हणजे काय लोकांना कळलं पाहिजे की थेरपी घ्यायला येतो म्हणजे नक्की काय घ्यायला. मी ना एक गोष्ट ऑब्झर्व केली, जसं क्लायंट आतमध्ये येतो जेव्हा ते लोक पोस्टर वाचतात ना ती लोक घाबरून जायचे. राईट, की जशी आता इन्फॉर्मेशन लिहिली ही राईट आहे, बट लोकांना ना ते वाचल्यानंतर घाबरायचे ती लोक. सो आम्ही लोकांनी काय केलं, इन्फॉर्मेशन नॉर्मल केले आणि पिक्चराइज केलं की येस तुम्हाला हा त्रास आहे ना आपल्याकडे हील होऊ शकतो. त्यांना नावं नाही माहिती ना तर ते कॉन्शियस नसतात, नावं कळली ना ती लोक खूप कॉन्शियस. आणि हे इंडियन मेंटॅलिटी जेव्हा कळली तर मी असा विचार केला की लोकांना माइंड गेमनी आपण बरं करतो. तसा तो फ्रोझन शोल्डर आहे, ओके, हा नेक पेन आहे, हा बॅक पेन आहे, तो मायग्रेन आहे, तो पण मायग्रेन आहे. मायग्रेन साठी काय आहे ट्रीटमेंट? मायग्रेन साठी आपण कपिंग पण करतो, आपण हेड कपिंग पण करतो. हेड कपिंग पण होतं? येस, हेड कपिंग पण होतं. त्याच्यानंतर नॉर्मल C1 C2 मध्ये आपण कप्स लावतो. तर भरपूर गोष्टी आहेत. आणि ज्या लोक फॅमिलीने डिप्रेशन, म्हणजे मेल फिमेल हे दोघांसाठी, नॉट ओनली फॉर फिमेल, हे मेलसाठी पण आहे. खूप मेल असे असतात की ती लोक डेली सायकलनी डिप्रेशन मध्ये जातात वगैरे, तर आपण त्यांच्याशी इथे बोलतो. भले आपण त्या लेवलची काउन्सिलिंग नाही करू शकत, बट येस आपण त्यांना त्यांच्या बेसिक लेवलची काउन्सिलिंग वगैरे करून त्यांना नॉर्मल हील करू शकतो. सगळ्यात चांगला रिझल्ट आपल्याकडे ऍसिडिटीसाठी आहे. ज्यांना खूप सगळ्यांनाच होत असते, खूप पित्त आणि खूप ऍसिडिटी होते, मग काय होतं कंटिन्यू डकार, आणि त्याच्याने ना हार्टवरती प्रेशर जास्त येतो. तर आम्ही त्याच्यासाठी स्पेशली न्यूरो करतो. इथे काय हा प्रकार? न्यूरोथेरपी आहे ना, ही विथ मतलब पायाच्या बोटांनी केली जाते ही. तर त्याच्याने काय होतं, बेसिकली ते तुमचे सगळे ॲक्युप्रेशर्स जे असतात ना बॉडीमध्ये ते सगळे हे होतं. तर त्याच्याने ते ऑल जे पंपिंग असतं ते रिलीज व्हायला सुरुवात होतं.
तर आपल्याकडे ते पण होतं. म्हणजे विदाउट मेडिसिन तुम्ही एका गोष्टीने तुमची ऍसिडिटी तुम्ही नॉर्मल करू शकता. येस. त्याच्यानंतर हे कपिंगचं आहे, हे हायड्रा फेशियल. तर हायड्रा फेशियलसाठी पण आपण सगळे प्रोफेशनल प्रोडक्ट यूज करतो. ओके, हा वेगळा प्रकार आहे. ही मशीन पण मी वेगळी बघितली. हायड्रा फेशियल हे प्रकरण पण मी नवीन ऐकलेलं आहे. हा प्रकार काय आहे? ऍक्च्युली ही मशीन जी आहे ना, ही बेसिकली तुमचे रिंकल्स झाले, ॲक्ने स्किन झाली, डल स्किन झाली, डार्क सर्कल झाले, एजिंग होते, तर ही सगळी त्याच्यासाठी. असं स्पेशली तेवढ्यासाठीच नाहीये, ही तुमच्या नॉर्मल स्किनसाठी पण यूज होते. जसं फिमेल आफ्टर 25-26 नंतर आहे ना, जसे रिंकल्स वगैरे, तर हे अर्ली एजिंग दिसायला लागतात. अर्ली एजिंग जे दिसायला लागतं ना, त्याच्यासाठी आपण हे करतो. बट आपण फक्त मशीन नाही यूज करत. ओके, आपला मेन मोटो असा आहे की आपण फक्त मशीन यूज नाही करत. आपण ह्याच्यामध्ये प्रॉपर हँड मसाज वगैरे पण देतो. तर ऑलमोस्ट महत्वाचं आहे. हँड मसाज पण असतो आपला. टोटल 1 hour 15 minutes हा सेशन जातो. त्याच्यानंतर हा जो मास्क आहे हा रेड लाईट थेरपी आहे. हे एडला आपण यूज करतो. इथे बघा, हे वाले टायमिंग्स आहे. तुम्हाला किती वेळ कुठली गोष्ट किती वेळ ठेवायची. ओके, हे बघा, हे लाईट दिसतात ना, हे डिफरंट लाईट्स आहे. हे तुमच्या फेसवरती येतात. तर ह्याच्याने स्किन ग्लोईंगला, त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशनला खूप. प्रत्येक लाईटचं इम्पॉर्टन्स वेगळं आहे का? नाही, ऑल इन वन. हे तुम्हाला ब्लड सर्क्युलेशनला हेल्प आउट करतो, ग्लोईंगला हेल्प आउट करतो, नरिशिंगला. जे आपण क्रीम्स ऑब्झर्व केलेत ना, त्याला ते हेल्प आउट करतो. येस. तुम्ही जर गुगलला जाऊन पण बघाल ना, रेड लाईट थेरपी, आपल्याकडे अवेअर नाहीये लोक. लोकांना वेगळं चुकीचं गैरसमज आहे की हार्म आहे शरीराला. जसं तुम्ही प्रॉपर हर्बल लाईन, जसं मुंबई साईडला जाल ना, प्रॉपर अंधेरी वगैरे त्या साईडला, तिथे त्या लोकांनी प्रॉपर कॅबिन केलेले आहे रेड लाईट थेरपीची. किती बॉडीसाठी इतकी गरजेची. म्हणजे हे फक्त फेस साठी नाही, होल बॉडीसाठी आहे. बेनिफिशियल होल बॉडीसाठी. करू आपण फ्युचर मध्ये ते पण सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट. येस, बेस्ट विशेस. छान आहे. म्हणजे हायड्रा फेशियल. आणि ह्याचं कोण कोण करू शकतो? म्हणजे एजेड जे आहेत, आफ्टर 18 एनीवन कॅन डू. ओके, आफ्टर 18 येस, एनी एज कॅन डू. मेल फिमेल बोथ. आय ओनली डू दिस थिंग्स. तर मेल फिमेल कोणी पण असेल तर त्यांच्यासाठी आपण फीस वरती. येस, पण आफ्टर 18. बिकॉज कसं आहे, किती नाही म्हटलं तर क्रीम्स मध्ये नॉर्मल केमिकल इन्क्लूड असतोच. हे कोणी सांगत नाही तुम्हाला. तर आपण प्रिफर करतो की 18 नंतरच, नॉट बिलो 18. आणि मसाजसाठी पण आपल्याकडे बेस्ट सर्व्हिस अशी आहे, फिमेल टू फिमेल आहे, मेल टू मेल आहे. हे महत्वाचं आहे. त्या बाबतीत पण लेडीज थोडा कॉन्शियस असतात की आपल्याला थेरपी कोण देणार आहे. फिमेल टू फिमेल आहे आपल्याकडे आणि मेल टू मेल. ओके, मसाज तर आपला प्रॉपर क्लिअर आहे. फिमेल टू फिमेल, मेल टू मेल. आपल्याकडे एकच कॅबिन आहे, बाकी वेटिंग एरिया. आपण 10 जण एका वेळेस गर्दी करत नाही. आपण एकाच क्लायंटला प्रॉपर 1 hour सॅटिस्फाईड करतो. त्याच्यानंतर आणि इथे थेरपी झाल्यानंतर चेंज साठी वगैरे काही आपल्याकडे वॉशरूम वगैरे आहे. आपल्याकडे गार्डन कुठेच बघायला मिळत नाही. ही गोष्ट ऑब्झर्व. तुम्ही जर ह्याच्यावरती कंटिन्यू 20-25 मिनिट्स वॉक केलं ना, तुम्हाला ऑटोमॅटिक काहीतरी पॉझिटिव्ह रिफ्रेशिंग होतो की 5-10 मिनिटं इथे फिरा. त्याच्यानंतर पाणी वगैरे प्रॉपर आहे. त्याच्यानंतर हा आपला एरिया, इथे मिरर वगैरे दिलं चेंजिंगला, फिमेलला वगैरे. हा प्रॉपर हायजीन वॉशरूम आहे आपल्याकडे. खूप महत्वाचं असते. तुम्ही बघू शकता प्रॉपर क्लीन वॉशरूम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या हिशोबाने सगळ्या क्रिएट केलेल्या आहेत. इथे मिरर वगैरे फिमेलला चेंज वगैरे करायचे. स्पेशियस अशी ही प्लेस आहे. कसं वाटलं मॅम तुम्हाला आपलं छोटंसं सेटअप? येस, खूप छोटं नाही, खूप मोठं सेटअप आहे. खूप छान तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, खूप छान त्याचे बेनिफिट्स आहेत. आणि ऑल इन वन सोल्युशन म्हणतो ना आपण, एका गोष्टीमध्ये भरपूर सारे सोल्युशन्स जसे आपल्याला मिळतात तसं तुमच्याकडे ह्या सोल्युशन्सचं भांडार आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण की माझ्या बॅगला तुम्ही बघताय की इतकं छान इन्फॉर्मेशन आहे. आणि इन्फॉर्मेशन प्रत्येक वॉलला असल्यामुळे प्रत्येक पेशंटला अर्ध नॉलेज तरी नक्कीच मिळेल इथे आल्यावर. आणि मोस्ट ऑफ मला असं वाटतं की तुम्हाला मला बघून आता कुठली फिमेल इथे यायला हेजिटेट करणार नाही. हा असा सेटअप आहे की फिमेल त्यांच्या हिशोबाने इथे येऊन काही टेन्शन नाही. त्यात माझ्या क्लिनिकमध्ये मी त्यासाठी कॅमेरेज पण इम्प्लिमेंट केलेले आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे सेफ्टीसाठी. आणि ओव्हरऑल फुल डे इथे मीच असते. सो तेही त्यांना काही टेन्शन नाही. एकदम सेफ आहे लेडीजसाठी. टोटल खूपच छान आहे.
आणि नक्कीच तुम्ही या, कारण की बेसिक आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत नक्कीच इथे तुम्हाला उपयोग होणाऱ्या अशा थेरपीज आहेत. बीबी फेशियल हा प्रकार काय आहे? बीबी फेशियल हा तुमच्या स्किन ग्लोईंगसाठी काम करतो. ओके. 1 लेवल ग्लोसाठी काम करतो. तुमचा जो काही एक स्किनचा लेअर आहे तो 1 लेवल अप करायला तो झाला, कोरियन झाला. पण ह्याचे काही सेटिंग्स असतात. बरोबर. 1 सेटिंग मध्ये आम्ही तुम्हाला 50 to 60% रिझल्ट देऊ. बट ह्याचे पण काही सेटिंग्स असतात. जसं सगळ्या गोष्टींना वेळ द्यावा लागतो ना, तर थेरपीजला पण वेळ द्यावा लागतो. कारण की ह्याला कसं आहे तुमचे, आणि आपल्याकडे मेन एकदम नॉमिनल चार्जेस आहेत. या क्लिनिकला व्हिजिट करा, तुम्हाला आम्ही अजून इन्फॉर्मेशन देऊ. तुम्हाला त्यासाठी यावं लागेल बरं. जर तुम्हाला इथे येऊन इन्क्वायरी करायची असेल, फीज जाणून घ्यायची असतील, तर त्यासाठी तुम्हाला इथे नक्कीच यावं लागेल. आणि खूप छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲड्रेस लागेल, कॉन्टॅक्ट नंबर लागेल. तर ते मॅडमना आपण विचारूयात की मॅडम इथे जर पेशंटला यायचं असेल, आता खूपच एक्साइटमेंट वाढेल पेशंटची की ते येऊन विचारायला हवं, इन्क्वायरी करायला हवं, त्यासाठी तुमचं ॲड्रेस काय असणार आहे? जैन प्लाझा ऑपोजिट बबन वडापाव. बबन वडापाव खूप फेमस आहे इकडे. जैन प्लाझा अंबरनाथमध्ये. स्टेशन पासून हार्डली 100 मीटर्स वॉकिंग आहे. ओके, एकदमच ग्रेट. हार्डली 100 मीटर्स वॉकिंग आहे. कोणाला ऑटो वगैरे करायची नाही अंबरनाथ ईस्ट वरून. जैन प्लाझामध्ये 2nd फ्लोअर. कोणालाही विचारलं किनीकर सरांचं ऑफिस कुठे, एक्झॅक्ट त्यांच्या बाजूला 20 लँडमार्क बालाजी किनीकरांचं ऑफिस. टायमिंग काय असणार आहे? मॉर्निंग 10 to 2, इव्हनिंग 5 to 10. आणि ऑल डे चालू आहे. ओके. आणि संडे नाही चालू, सध्या आम्ही चालू आहे. येस. कारण की लोक मोस्ट ऑफ संडे प्रिफर करतो. अजून तरी आम्ही असं सुट्टीचं ठरवलं नाहीये. सध्या आम्ही 7 days वर्किंग आहोत. आणि कोणाला कोणत्याही पेशंटला जर बाहेरून इथे यायचं असेल आणि जाणून घ्यायचं असेल की सेंटर चालू आहे की तुमचं कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता का? येस, 9156776188. ओके. आणि मॅडमचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे. तुम्ही त्या इंस्टाग्राम पेजला जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि डिटेल्स जाणून घेऊ शकता. नाईस टू मीट यू मॅम. थँक्यू सो मच. तर बरं का मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे कळवा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू व्हिजिटर्स असतील तर तुम्ही सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आतासाठी बाय बाय अँड टेक केअर.